ड्रायकर आपण या आजचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालात। मी प्रथम त्या ठिकाणी बाळासाहेब बडेकर चषक भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक तथा उरळी कांचन प्रीमियर लीग या दोन या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता जमियत मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धोपल कवरती असताना एक यंगस्टार खेळाडू युवा स्टार खेळाडू आपण पाहतो की गोलंदाज ट्रॅक वरती तिथे अथर्व कडला तिथे घेतलं जातंय। पहा मित्रांनो, आपण पाहतो आता स्वतःवरती तुम्हाला इथे भार द्यावा लागणार आहे। स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही युद्ध स्वतः विरुद्ध लढावे लागत असतात। इथे पहा मित्रांनो, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर तुम्हाला इथे स्वतः विरुद्ध इथे लढावा लागेल। ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल, परंतु अगोदर इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे। 27 धावा धोपलकावरती असताना 27 धावा धोपलकावरती असताना सिंगल घेतल्यानंतर स्ट्राइक वरती गिरीश बबद अन्सारी असेल। बॅटफूट बजा चेंडू होता, जबडेच्या आतून खांडू काढला, जबडी समांतर फटका पाहायला मिळतो डीप लॉंगॉट मध्ये दिले जाधव होता तिथे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय। एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती धावा 28। नहीं चलेगा इक्का दुक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा छक्का और चौका। बोट फुट्या फटक्याची आवश्यकता 1 जून परंतु फाव लकी खंडागळे वाढदिवसा दिवशी इथे फार असतोय थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर। बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका बिग हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक 36 हेलो हेलो चेक हेलो ए माइक हेलो हेलो पाडव रे आम्हाला हेलो हेलो
37 धावा धोपलकावरती असताना 3 फलंदाज येते बादा 4.1 षटकाचा खेळ मैदानाच्या शॉटमध्ये संपतो आणि शेवटचे 23 चेंडू 74 धावेची आवश्यकता असताना अखिलेश कांचन आपण पाहतो की 5 षटक टाकण्यासाठी गोलता ट्रॅक वरती लकी खंडाकडे पहिला चेंडू खेळणार आहे अखिलेशचा. इथे पहा थोडीशी लाईन देत बीर करली आहे. आपण पाहतो की उच्च वेष्टेच्या खूप बाहेरचा चेंडू मैदानाच्या शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावे येईल 38 धावा धोपलकावरती असताना शेवटची आपण पाहतो 23 चेंडू 73 धावा. इथे फावी आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. विश्वास किती महत्वाचा असतो. त्यानंतर इथे फार लकी खंडाकलेचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर. तू चंद्रमा नभात बॉल गेला ढगात षटकार. चव्वेचाळीस धावा धोपलकावरती असताना आपण माधव मोठा षटकार आला आणि त्यानंतर सामन्याचं इक्वेशन बदललंय. 22 चेंडू 67 धावा. फवियाद पुन्हा एकदा परफेक्ट सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. अमोल तांबेने तिथे फेकी केली आणि त्यानंतर इथे नशिबानं साथ देत तिथे नशिबान एक धाव मिळेल. सुखरूप घरट्यामध्ये जाऊन पोहोचतो मोहम्मद अन्सारी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एका धावीच्या मदतीने होते बाद आणि धोपलकावरती आपण पाहतोय 45 लॉस ऑफ द 3 विकेट अर्थात 45 धावा धोपलकावरती असताना इथे आपण पाहतोय सलगच्या 3 षटकारांसाठी सुद्धा पारितोषिक असेल. पैलवान शुभम भैया काळे आणि प्रवीण मामा दादावरे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलग 2 विकेट्स आणि आपण पाहतो की डेन रगडे आणि शशिकांत शेट रगडे यांच्या माध्यमातून सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एक मोठी डाबी संधी येते परंतु त्या संधीचं सोड इथे पहा मोहम्मद अन्सारी. ओहो क्या बात है. परफेक्ट फेकून दिला चेंडू सीमा पार षटकार. अफलातून प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निलेश जाधव आपल्याला पाहायला मिळाला परंतु पहा मित्रांनो शेवटचे 20 चेंडू 60 धावेची गरज. प्रयत्नामध्ये अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य होते परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. वाईट चेंडूची घोषणा धनंजय इंगळे सर कळवतोय आणि त्यानंतर अवंतर धावीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 52 लॉस ऑफ द 3 विकेट अर्थात 52 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 20 चेंडू 59 धावा. अवघड असं काही नाही. केलं तर सर्व सोपं आहे नाही केलं तर काही नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावा लागणार आहेत. स्वतःवरती विश्वास टाका. आपण पाहतो डाबा पाय पुढे घेत आडव्या बॅटने खेळायला एक सुंदर तडक होता. तिथे थोडीशी मोठी चूक आणि 2 पायांच्या मधून बदगार फळा चेंडू सीमा पार. क्रिकेटचा रंगला फळा आणि तो होता. आपण पाहतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं द ग्रेट मराठा वॉरियर्स या ठिकाणी आपण पाहतो की खऱ्या अर्थानं ऑर्गनायझर कमिटीकडून एक सूचना आहे. मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की इथे अमाऊंट पारितोषिक जमा केल्याशिवाय इथे आपला डाबुल केला जाणार आहे याशिवाय आपण नोंद घ्या ही विनंती राहील. आपण पाहतो की या ठिकाणी द ग्रेट मराठा वॉरियर्स या सगळं सामना जिंकला तर इवाड ते अप्पासाहेब वाघमडे यांच्या माध्यमातून 3100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एक 60 धावा धोपलकावरती आहेत. 3 गडी बाद असताना शेवटच्या 18 चेंडू 51 धावा. 18 चेंडू 51 धावा. दोनही फलंदाजांकडे मोठी क्षमता आहे मोठी गुणवत्ता आहे. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. अप्पासाहेब बगाडे
सॉरी प्रतीक अप्पा बगाडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक होतं. पारितोषिक असेल प्रतीक अप्पा बगाडे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतो की दोनही फलंदाजांपैकी कोणती विकेट घेतल्यानंतर गोलंदाजांना या ठिकाणी युवा उद्योजक नयनशेठ रगडे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि ते पारितोषिक या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीकडे जमा होत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो सलग 3 षटकारांसाठी उर्विकांचे ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि स्वतः संघाचे संघमालक जितेंद्र भैया बाळासाहेब बडेकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची ऐरात होतीये. मोठी नामी संधी आणि इथे फार मित्रांनो आपण पाहतो की ती संधीच इथे सोड तुम्हाला करावं लागणार आहे. 61 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 17 चेंडू 50 धावा. हो इथे फार फ्लोर लेनचा चेंडू अंगाचा वेध घेतला चेंडूला. प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. गतीमध्ये परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहतो की त्या 61 धावा धोपलकावरती असताना सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक येतो. इथे 3000 रुपयांचं स्वतः संघाचे संघ मालक असतील जितेंद्र भैया बाळासाहेबजी बडेकर यांच्या माध्यमातून जमिनीच्या आतून काढून काढण्याचा प्रयत्न अखिलेश कांचन इथे जीवाचं रान केलं होतं. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस केला. तिथे 1 धाव दिली आहे आणि एका धावीच्या मदतीने होते मार. शेवटचे 15 चेंडू आणि तांबडा जिंकण्यासाठी बनवायचे दादोडे 49 धावा. 15 चेंडू 49 धावा. इथे पहा मित्रांनो तुमच्यावरती विश्वास तुमचा मोठा विश्वास तुम्हाला इथे आता वाढवावा लागणार आहे. परंतु उचळी घेणारा चेंडू गतीमध्ये परिवर्तन करत टाकणारा चेंडू 1 बाउन्सची वॉर्निंग दिली इथे गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा टाकला. या षटकामध्ये पुन्हा असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर इथे मुख्य पंच धनंजय इंगळे सर लगेच कळवतील हा चेंडू नो आहे कारण की वॉर्निंग दिली तिथे वॉर्निंग दिलेले आहे. हो इथे परफेक्ट ब्लॉक टाकला होता तिथे. अत्यंत अत्यंत एक कमालीचा चेंडू. शेवटचे 13 चेंडू 48 धावा. सामना होता कुठे आणून ठेवला कुठे. काय होणार काय घडणार. जिंदगी के एक संघर्ष है जिसने डरना नहीं लढना पडता है. तुम्हाला इथे थांबून चालणार नाही मित्रांनो. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता वेग वाढवावा लागेल. संघर्षाला इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे लढावा द्यावा लागणार आहे आणि तुम्हाला सातत्याने इथे संघर्ष मेहनत आणि चिकाटीचा गेम तुम्हाला इथे दाखवावा लागणार आहे. इथे पाहूयात शेवटचे 12 चेंडू 47 धावा. काय होणार काय घडणार पाहूयात. पहा मित्रांनो आपण पाहतो की स्वतःवरती तुम्हाला आता विश्वास इथे दाखवावा लागणार आहे. या षटकामध्ये आपण पाहतो की या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा तरी दिल्या तरी इथे पहा मित्रांनो उद्योजक नयनशेठ रगडे यांच्याकडून गोलंदाजांसाठी इथे 501 रुपयांचं पारितोषिक असेल आणि 10च्या वर दिल्यानंतर इथे ते पारितोषिक नसणार आहे. म्हणजे पहा मित्रांनो 12 चेंडू 47 धावा. इथे सामना होता कुठे काय होणार काय घडणार. यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्यावरती असणारा एक मोठा विश्वास आणि तो आत्मविश्वास कशा प्रकारे इथे वाढवणार आहे. मोठी चूक होती तिथे फार 3 खेळाडू असतील. चुकीचं रूपांतर धावेत परंतु जीवाचं रान केलंय. अखिलेश कांचन तिथे स्वतःला झोकून दिलंय आणि येणारा इथे
आत्ताच्या 2 धावा असतील शेवटच्या 11 चेंडू 45 धावा स्वतःवरती विश्वास ठेवत पहा मित्रांनो पुढे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या एज काढण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कव्हर केला प्रवीण गायकवाड सर आपला तोड इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आपण पाहतो आता इथे सामन्याचं पूर्णपणे इक्वेशन बदललं जात आहे शेवटचे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर दादोडे 45 धावा 10 चेंडू 45 धावा असताना फ्लोअर लेनचा चेंडू अत्यंत दूरवरचा एक बोटा हिट मोहम्मद अन्सारीच्या बॅट मधून येतोय षटकार इथे पहा मित्रांनो आपण पाहतो शेवटचे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 39 धावा चेंडू 39 धावेची गरज असताना आपण पाहतो आता इथून पुढे एक बोटा हिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मोहम्मद अन्सारीचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतो आता पुढील चेंडू इथे बोटी गगन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावा लागेल फ्लोअर लेनचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एका बळीने खेळला तिथे बारदार षटकार 6 धावा अठ्ठ्याहत्तर धावा धपलकावरती असताना आपण पाहतो इथे दोन मोठे हिट आपल्याला पाहायला मिळतात मोहम्मद अन्सारीच्या बॅट मधून सामन्याचं इक्वेशन बदललं जातं शेवटच्या 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर 33 धावा इथे मोठी दिशा बदलायची असेल तिथे पहा चेंडू हवाई सफर एका फळीने येतो तिथे लागू पाचचा तिसरा षटकार और आपकी थी ये टल गया जो टल गया वो मर गया थँक्यू इथे पहा सलग 3 षटकार ठोकलेत मोहम्मद अन्सारीचे एक मोठी झंझावती खेळी स्वतः संघाचे संघ मालक आणि उर्लिकाचे ग्रामनगरीचे माजी कार्यक्षम उपसरपंच जितेंद्र भैया बाळासाहेबजी वडेकर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक होतं 3000 रुपयांचं 7 चेंडू 27 धावा 7 चेंडू 27 धावा परंतु पाहूयात इथे पाहूयात पुन्हा एकदा पहा इथे मोहम्मद अन्सारी साहेब पुन्हा एकदा एका बळी येतो चौथा लागू पारचा भारला षटकार आपण पाहतो की
या षटकामध्ये अत्यंत वागडे ठरले प्रेमी गायकवाड 26 धावा त्यांनी खर्च केल्यात. 6 चेंडू मध्ये 26 धावा खर्च करत आपण पाहतो सामन्याचे इक्वेशन बदललं जाते. शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 21 धावा. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असताना काय होणार, काय घडणार पहा मित्रांनो. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अजूनही तुम्हाला मोठी भरारी घ्यायची असेल ना, इथे तुम्हाला दिशा बदलायची असेल ना सामन्याची, तर तुम्हाला इथे आता मैदानाच्या आतमध्ये गगन भरारी इथे तुम्हाला घ्यावा लागणार आहे. सहा चेंडू 21 धावा. पहा मित्रांनो सामना होता कुठे, आणून ठेवलाय कुठे. बब्बत अन्सारीची एक झंझावती खेळी. बोटी धुवून आणि आज 1 जून असताना इथे पहा लकी खंडागळे वाढदिवसा दिवशी इथे पहा, जन्म दिवसा दिवशी इथे पहा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी इथे करणार की काय. भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक तथा उरुळीकांच्या प्रीमियर लीग या 12च्या ट्रॉफीचा कोण ठरणार सिकंदर, कोण ठरणार दावेदार आणि कोण ठरणार बादशाह. इथे फमियात हो इथे पहा बॅटची लिडिंग एज धाबाची संधी आणि लकी खंडागळे होतो इथे धाबाच्या संधीमध्ये बाद. आता बोलतो आय लव्ह यू कसा चांगल्या बोले पूर्ण मी तुझा चिमणा तुम्हाला जीव कसा चांगल्या बोले. चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. याच्या अगोदरची आपण पाहतो की बब्बत अन्सारीचे एक झंझावती खेळी 8वा. 4 चेंडू 4 षटकार त्याने ढोकले होते, परंतु 5 चेंडू आणि 21 धावीची गरज असताना इथे काय होणार. उडत्या पाखरांना फडतीची तमाड असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घंट्यासह काही केव्हा बांधता येतील, परंतु स्थितीची पलीकडे जाण्याची मनात मोठी जिद्द असावी. षटकार थँक्यू. 20 चेंडू 53 धावा. अर्ध षटक इथे पूर्ण होत आहे. मोहम्मद अन्सारी बॅटवर दाखवायचे आहे. वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याच बरोबरी शेवटचे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 15 धावा. सामना इथे जिंकून दिल्यानंतर संघात स्वतः संघाचे संघमालक जितेंद्र भैया बाळासाहेबजी वडेकर यांच्या माध्यमातून 2001 रुपयांचं पारितोषिक असेल. हो इथे पहा आणि आपण पाहतो की तिसऱ्या पंचांकडे निर्णय कळवलाय. आपण पाहतो की तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. तिसरे पंच कळवतील जो निर्णय आहे तो योग्य निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. धनंजय इंगळे सर, आपण पाहतो की खऱ्या अर्थाने गेला 10 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण एके लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून होत आहे. आपण पाहतो की एके लाईव्ह इव्हेंटचे सर्व अंकित दादा काटगे, मुख्य कॅमेरामॅन आमचे तन्मय काटगे सर असतील आणि त्याचबरोबर मुख्य साईड कॅमेरामॅन वैभव सर असतील. तिसरे पंचांकडे निर्णय आल्यानंतर तिसरे पंचांनी कळवलं इथे नॉट आउट फलंदाज सेफ आहे.
96 धावा धोपलकावरती असताना 3 चेंडू 15 धावा इथे फवियाज 3 चेंडू 15 धावीची गरज असताना काय होणार 2 फलंदाजांनी इथे फवियाज सामना जिंकून दिल्यानंतर स्वतः संघाचे संघमालक माजी उपसरपंच जितेंद्र भैया बाळासाहेबजी वडेकर यांच्या माध्यमातून 2001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ओहो इथे फवियाज फ्लोर लेनचा चेंडू होता आणि त्यानंतर थेट One, 9, 1, 5, 6, 8. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आला होता आणि त्यानंतर तिसरे पंच कळवतील जो निर्णय असेल तो जागेवरती देऊन आपला तो निर्णय कळवणार आहेत
हॅलो सिक लहान मुलं बाजूला सरका. तिसऱ्या पंचांकडे निर्णय कळवला होता, तो योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. आपण पाहतो की साबडा होता कुठे अवघड परिस्थितीतून पहा मित्रांनो, त्या परिस्थितीला तिथे बाद देण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केला आणि आतापर्यंत पहा इथे पूर्णपणे साबड्याचं इक्वेशन बदलून टाकलेला आहे. एका बाजूला आपण पाहतो तिथे मोहम्मद अन्सारी एक झंझावती खेळी आणि त्याला साथ देणारा मंगेश दुर्गोळ आहे. आतापर्यंत आपला थोडा एक चांगली फलंदाजीचा नजराडा इथे आपण पाहतो की द ग्रेट मराठा वॉरियर्स हा संघटना आपण पाहतो की 5 षटकापर्यंत इथे मजबूत पकड तिथे ठेवली होती आणि त्याच बरोबर इथे आपण पाहतो की तिथून पुढे थोडस साबड्याचं इक्वेशन तिथे सातत्यानं बदलत गेलं आणि त्यानंतर आपण पाहतो भीमरत्न बाळासाहेब बडेकरची शक्यता उरुळी कांचन प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा कोण दावेदार आणि कोण सिकंदर ठरणार आहे येणारा काही वेळामध्ये. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो की या ठिकाणी अमरदीप सिंग सुरळी टीम या संघाचा एक स्टार खेळाडू सलमान अन्सारी त्यांचा आज वाढदिवस. त्याला सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करूयात आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सलमानला कोटी कोटी शुभेच्छा असतील. आपण पाहतो की या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे उद्योजक सन्माननीय अजित नाना कासुर्डे, उद्योजक सन्माननीय प्रवीण मयूर शेठ काळे आणि त्याचबरोबर आशुतोष बाळा तुपे या तिन्ही अतिथींचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील स्वागत करतो. उद्योजक सन्माननीय अमित शेठ कांचन पाटील आपणही साबड्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते, आपलं देखील स्वागत आणि त्याचबरोबर आलेल्या सर्व दानशूर दाते व्यक्तिमत्वांचं भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक तथा उरुळी कांचन प्रीमियर लीग या 2025 स्पर्धेच्या निमित्तानं बडापासून बडापर्यंत बडपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. आपण पाहतो की खूप वेळ होतोय, जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये येतोय, थोडासा वेळ वाचवा विनंती राहील.
अतिरिक्त खेळाडूला विनंती राहील मैदानाच्या बाहेर घ्यायचे असेल विनंती राहील. आपण आता सामना होता तसं चालू करणार आहोत. दोन्ही टीम आणि दोन्ही टीमच्या समर्थकांना विनंती करतो की आपण बाहेर या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचांनी कळवलं आताचा डोचुंड असेल. असला विनंती राहील जे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले त्यांना विनंती करतो की आपण त्वरित बाहेर या. 3 चेंडू 8 धावा फ्री हिट. साबडा होता कुठे आडू ठेवला कुठे साबडा आहे कुठे पहा. 3 चेंडू 8 धावेची गरज असताना आपण पाहतोय ते आता बिबर चेंडू संतोष चौधरीच आपल्याला इथे पाहायला मिळाला. एक मोठी आम्ही संधी इथे आपण पाहतो की आता बब्बत अन्सारी 22 चेंडू खेळला आतापर्यंत इथे 58 धावा आपलातून फलंदाज नजराडा त्याचा पाहायला मिळाला. आणि त्यानंतर इथे पहा मित्रांनो शेवटपर्यंत जाग्यावरती उभा करत इथे एकाती सामना खिंचून आणण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत इथे दिसून आलेला पाहायला मिळतोय. इथे पहा मित्रांनो त्याचं कौतुक करणं तेवढं कमी राहील. आणि त्यानंतर पाहूयात जितू भैया वडेकर फायटर सगळ्याला विनंती करतो की 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी पाठवा. इथे आपण पाहतो द ग्रेट मराठा वॉरियर्स या संघाचं सतरेशन सजलेलं आहे. जितू भैया बडेकर फायटर्स स्ट्राईक वरती असणारा फलंदाज मोहम्मद अन्सारी आणि नॉन स्ट्राईकला बगीस दुर्गुळे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तोडीत या. 3 चेंडू 8 धावा 3 चेंडू 8. 2 संघामध्ये पडली गाठ. येणाऱ्या काळामध्ये खोटाची लावणार वाट. धोपलखावरती धावा असतील शेवटचे 3 चेंडू आणि सामन्याचं इक्वेशन बदललंय. बनवायच्या धावा 8. 3 चेंडू 8 3 चेंडू 8. इथे फ्री हिट. मोहम्मद अन्सारी एक मोठी डाबी संधी परंतु पाहूयात संधी येत असते परंतु ती संधी उपलब्ध करायची आणि त्या संधीचं सोडं करायचं परंतु होणार की काय पाहूयात. डेड चेंडू मृत चेंडूची घोषणा मुख्य पंच इथे धनंजय इंगळे सर कळवतात. आणि त्यानंतर आपण पाहतोय 3 चेंडू 8 धावा. मोहम्मद अन्सारी गुळदा ट्रॅक वरती असेल तिथे संतोष चौधरी. तीन चेंडू 8 धावा. तीन चेंडू 8 धावा. एक सुंदर फटका होता बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. त्यानंतर आपण पाहतोय ते 2 धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता तिसऱ्या पंचांकडे नेईल. तिसऱ्या पंचांकडे नेतोय. इथे धावपाद आहे का नाही पाणी काढण्यासाठी दुसरे पंच कळवतील आपल्याला. युगतोडी आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. लहान मुलाला विनंती करतो की तिथे कोणीही जाऊ नका विनंती राहील. सचिन कापूर दीपक सेठ लोढारी सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं देखील स्वागत असेल. थोडे अतिथीला विनंती करतो की आपण या ठिकाणी या.
103 धावा धपलक्यावरती असताना आपण पाहतो की आता तिसरा पंचाकडे डेडाल नव्हता आणि या फलंदाज सेफ आहे असं सांगितलं तिसरे पंचांनी. शेवटचे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 6 धावा. 2 चेंडू 6 धावीची गरज असताना पहा मित्रांनो इथे सामना होता कुठे अडू ठेवला कुठे काही फलंदाजी पाहिजे तर शॉटमध्ये दोनही फलंदाजाची पाहायला मिळते. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कुठून होईल ही सांगू शकणार नाही परंतु तुमच्यामध्ये असणारी जिद्द चिकाटी किती महत्वाची असते. ज्यावेळेस पहा मित्रांनो आपण पाहतो बडातले भाव सांगता येत नाहीत परंतु कळत असलं तर वळत नाही. सवय जुनी आहे स्वप्न पाहण्याची. जिद्द नसली तर काही मिळत नाही. त्यासाठी जिद्द किती असणं पहा मित्रांनो स्वतःमध्ये महत्वाचं असतं. हो इथे पहा स्लो लेनचा चेंडू. इथे फावी आज काय होत आहे. शेवटचे 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा. इथे पहा मित्रांनो 1 चेंडू 6 धावा. इथे मोठी हिरो बनण्याची संधी दोनही खेळाडूंना आलेली आहे. एका बाजूला स्ट्राईक वरती असणारा फलंदाज मोहम्मद अन्सारी तर संतोष चौधरीला सुद्धा इथे हिरो बनण्याची एक मोठी नामी संधी येते परंतु ती संधी आलेली आहे निर्माण करायची आहे आणि त्या संधीचं सोनं इथे होणार की काय. 1 चेंडू 6 धावा. भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक तथा उर्ली कांचन प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा या मानाच्या ट्रॉफीचा कोण ठरणार सिकंदर कोण ठरणार धावेदार. 1 चेंडू 6 धावींची गरज असताना मोहम्मद अन्सारी स्ट्राईक वरती उभा आहे. या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे मोठी गुणवत्ता आहे परंतु गोलंदाजाकडे सुद्धा पहा मित्रांनो इथे मोठा अचूक टप्पा आहे परंतु फवियात कमालीचा खेळ इथे होणार की काय. 1 चेंडू 6 धावा आणि त्याच बरोबर फ्लोरलॅनचा चेंडू इथे जाने वाले जरा स्वतःला बुमरा समजतोस का. ज्या खेळाडूंनी कपडे काढलेले त्यांना विनंती करतो की आपण टी शर्ट घालायचे आहेत. आपण खेळाडू आहोत आणि खेळाडूंची आपण It's okay.
बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे हाँ मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे हाँ मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा गोली गोली चलेगी गोली पे गोली चलेगी गोली गोली चलेगी गोली पे गोली Yeah.
वाटतई घर वाटतई 1 9 अर्जुन आराधी फुगीरपणाच्या बाता करीतो फुगीर त्यात ना विद्या आराधी फुगीरपणाच्या बाता करीतो फुगीर त्यात ना आपली विद्या सोडून देतो खोटे मानवा किल्ला बांधी तुझं पाय 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 परडी आली कुठून सांगा राजा इथं बसून परडी आली कुठून शिवा मेरा साला मैं हो छोड़ो वाला शिवा मेरा साला मैं हो छोड़ो वाला बाल वाला हो थोड़ा थोड़ा साला बाल वाला हो थोड़ा थोड़ा साला बाल वाला हो मुट्ठी वाला बाल वाला हो मुट्ठी वाला शिवा मेरा साला मैं हो छोड़ो वाला शिवा मेरा साला मैं हो छोड़ो वाला थँक्यू. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीला विनंती राहील आपण या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीला विनंती करतो की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. गॅलरी संशोधन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. वार्ड क्रमांक 6 विकासदादा दौंडकर राष्ट्र संघाचे संघबालक सन्माननीय विकासदादा दौंडकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. आपण पाहतो की भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक तथा उरळी